नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नोरे। आज आपण कंबाईन जे काय पुस्तक आपलं मार्केटमध्ये आलेलं आहे, महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा, ज्यामध्ये गट ब आणि गट क साठी आता एकत्र केलेलं आहे 2023 पासून। ओके, तर कंबाईन या परीक्षेसाठी येणाऱ्या 16 जून 2024 साठी किती उपयुक्त आहे, कशा पद्धतीने मी काय केलेलं आहे यामध्ये, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। बघा, तर ही 7वी एडिशन आहे, मार्च 2024 लाच आता रिसेंट आलेलं पुस्तक आहे हे। ओके, तर 24-25 म्हणजे इकॉनॉमिक इयर दिलेला आहे। तुम्हाला कव्हर पेज पहिले व्यवस्थित सांगतोय आणि किती उपयुक्त आहे त्या सगळ्या गोष्टी मी सांगतो या ठिकाणी। का यामध्ये बघा, जे काय तुम्हाला प्रत्येक विषय, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, मी काय म्हणतोय की ह्या पुस्तकामध्ये करे आजपर्यंतची सगळी प्रश्न अगदी इन डिटेल्स त्या क्वेश्चनचं रिलेटेड एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे त्या तुम्हाला या विषयाला पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, बघा जर या विषयाला तुम्ही दुसरं इतर काही वाचत बसण्यापेक्षा हे जर व्यवस्थित केलात, निश्चिंत मार्क वाढतील। आता बऱ्याच महाराष्ट्रामधल्या, आता विद्यार्थीच सांगतात मला, मी सांगत नाही, महाराष्ट्रामधल्या करे 80% टेबलावर सर तुमचं पुस्तक आहे हे ते सांगतात स्वतः। ओके, मी सांगत नाही, पण असेल नसेल, पण एक मी तुम्हाला हे ग्वाही देतोय की बाबा हे जे वाचल्यानंतर निश्चिंत प्रश्न तर नवीन नाही वाटणार। बरोबर, बघा का की आपण जेव्हा प्रश्नाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, एखादा क्वेश्चन आणि त्या क्वेश्चनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्याचा फायदा जास्त होतो। उगाच असं आलंय आणि कंबाईनचं पुस्तक लिहिले असं आहे का रे? जे मला ओळखतात, माझे जुनी मित्र आहेत, त्यांना माहिती आहे बरोबर की या सगळ्या टप्प्यातून मी गेलेलो आहे, कंबाईनच्या अनुभवातूनच इथपर्यंत आलेलं आहे। म्हणजे पूर्व, मेन्स या सगळ्या टप्प्यातून मी आलेला आहे, म्हणून मला बघा असं नाही की मेन्स दिल्याचा अनुभव नाही, पूर्व दिल्याचा अनुभव नाही, या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे। आणि त्या अनुभवानंतर ओके हे पुस्तक लिहिलेलं आहे 2018 मध्ये, 2012 पासून 2018 पर्यंत या याच्यावर काय अभ्यास केलेला आहे, आणि त्यानंतर मग हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्यामुळे बिनधास्त आणि सांगायची गरज नाही, 2018 ला आलेलं पुस्तक आहे, बरोबर ना? पण मोठेपणा नको, बरोबर आहे, रियालिटी असली पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना खरंच त्यासाठी खरंच मेहनत घेतलंय का? आजपर्यंत कुठलंही पुस्तक काढून बघा, कारण कुठली नोट्स काढून बघा, कारण जी काय केलेलं असतंय ते जुनी नोट्स आणि नवीन नोट्स, असं वाटतंय की सरांनी सगळं नवीनच बनवलंय की काय, हे तुमच्याकडून येणारे शब्द असतात। म्हणून त्या पद्धतीनं केलं पाहिजे, निश्चिंत तशाच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस मी करत असतो। आणि जर माझी जुन्या पुस्तकावर अपडेट केलेलं बघितला तर प्रत्येक ठिकाणी करे सगळी ती एकदम करे सगळं निळं निळं होऊन बसतंय। हे अशा पद्धतीने आपण हे अपडेट करत असतो। प्रत्येक पेजवर जुन्या क्वेश्चन मध्ये ही व्हॅल्यू ऍडिशन करण्याची मी तुम्हाला दाखवतो आता की व्हॅल्यू ऍडिशन कशा पद्धतीने केलेले आहे। आणि या पद्धतीनं करून मी तुम्हाला का सांगतोय हे की तुम्ही बाकी इतर काही वाचत बसण्यापेक्षा, इकॉनॉमिक्सला, पॉलिटीला, हिस्ट्रीला, जिओग्राफीला इतर काही वाचत बसण्यापेक्षा काय होतं बघा, परीक्षेमध्ये कंबाईन, त्यातल्या त्यात कंबाईन मध्ये आता फक्त 3च महिने उरलेले आहेत, 3 ते 3.5 महिने। मग यामध्ये काय होतंय की एकतर काय करते रे, 400-500 पेजेसचं पुस्तक आणते, ते वाचत बसते, ते पॉलिटी वाचते, इकॉनॉमिक्स वाचते, हिस्ट्री वाचते, सगळ्या सायकल वाचून पुन्हा जेव्हा रिव्हिजनला जाते ते सगळं विसरलेलं असतं। आणि प्रश्नासाठी मग पुन्हा वेगळं, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्याचं रिव्हिजन एक पण होत नाही धड। इथं या परीक्षेला काय लागतंय, मॅक्सिमम रिव्हिजन, मिनिमम मटेरियल, मॅक्सिमम रिव्हिजन लागतात, आणि ते जर शक्य झालं नाही तर मार्क येत नाहीत। म्हणून मी सांगतोय तुम्हाला की या पुस्तकावर मॅक्सिमम रिव्हिजन करा, रिझल्ट तुमच्या हातात आहे। मग काय होतं रे, मग हे का रिव्हिजन करा म्हणतोय? जर समजा या बुकवर आपण रिव्हिजन जास्तीत जास्त केले तर फायदा काय बघा, जर मी समजा रिव्हिजन या बुकवर जास्तीत जास्त केलं तर मला बाकी विषयाला, बघा इथं कंबाईनला मी पॉलिटी दिसतंय, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, त्यानंतर काय रे बाबा सायन्स, यासाठी मी हे सरळ सरळ रेफर करेल। आणि मला बाकी काय रे, मॅथ आणि रिझनिंग, मला माहित आहे मॅथ आणि रिझनिंग जास्त मार्कावर काय जास्त प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत। आणि करंट बी याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, पण पूर्ण कव्हर होत नाही, मी जे आहे ते थेट बोलतो। ओके,
बघा करंटचे 15 प्रश्न आहेत. मी याला जास्तीत जास्त वेळ देईल, माझा यामुळे रिझल्ट जातोय, मी इथं वेळ देईल कारण मला इथं जर समजा मी एका याच्यावर जर मटेरियलवर मॅक्सिमम रिव्हिजन करत असेल, पूर्वी वाचलेलेच आहे की मी म्हणत नाही की बाबा डायरेक्टली हेच वाचा, पहिलं काही ना काही वाचलेलंच आहे ना आपण. डायरेक्ट वाचला तरी काही तोटा होत नाही, समजून घेण्याची जर समजा आपली क्षमता असेल तर. म्हणून याच्यावर जास्त भर द्या. आणि सर एक त्या पद्धतीनं बोलवलंय का? हो. जर समजा माझ्या काही गोष्टी त्या टॉपिकच्या रिलेटेड, समजा उदाहरणार्थ प्रस्तावना आहे, प्रस्तावनेवर समजा एक 16-17 प्रश्न आले असतील, त्या 16-17 मध्ये करे प्रस्तावना कव्हर झाली असेल तर इतर महत्वपूर्ण माहिती म्हणून त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे अगदी करे प्रस्तावना या टॉपिकवर कसाही प्रश्न येऊ, कंबाईनला कव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून याच्या बाहेर जाण्याची खरंच गरज नाही. शेवटी तुम्ही ठरवा की मी सांगतोय, मी लिहिलंय, मला कॉन्फिडन्स आहे. ज्यांनी वापरले त्यांना कॉन्फिडन्स येईल न येईल हे मी सांगू शकत नाही, पण या ठिकाणी केलेलं आहे. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्सचा सध्याचा अर्थसंकल्प, आता हा अंतरिम अर्थसंकल्प, यातून जास्त काही आउटपुट मिळत नसतो. तर मागच्या वर्षी पण मी अर्थसंकल्प एका पेज मध्ये दिला होता, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काढून बघा. अरे मागच्या वर्षीच्या कंबाईनच्या 5व्या एडिशन मध्ये इकॉनॉमिक्सच्या शेवटचं जे काय शेवटी इकॉनॉमिक्सच्या शेवटी काढून बघा. अरे 23-24चा अर्थसंकल्प दिलेला आहे आणि त्या 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्यक्रमावर तुम्हाला 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय, तो त्या 2 पेजेस मध्ये आहे की नाही काढून बघा. याच्या अगोदरही प्रश्न विचारला होता, सर्वाधिक येणी कशातून येते, तिथंही प्रश्न आहे की नाही बघा. म्हणजे आजपर्यंत फक्त 2च पेज मध्ये मी काय अर्थसंकल्प देत असतो प्रत्येक वर्षी. जर अर्थसंकल्प दिलेल्या 2 पेजेतून प्रश्न येत असेल तर बाकीचे प्रश्न तर येणारच नाही. असा कोणता विषय आहे? पॉलिटी 15 प्रश्नापैकी 13-14 प्रश्न येतात म्हणजे येतातच, तुम्ही काढून बघा. ओके, हे कॉन्फिडन्सली सांगतोय. मग काय रे बाबा बाकी काय वाचत बसण्याची काय गरज आहे? तर मॅक्सिमम रिव्हिजन करा. मी हे थोडं तळमळीनं का सांगतोय की महाराष्ट्रामधल्या काय रे आपण जास्त मटेरियल वाचत बसलो की रिव्हिजन कमी होतात आणि आपला रिझल्ट जातो पुन्हा 30-40 वर अडकत बसतो. हे प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी हे पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे आणि ही 7वी एडिशन आहे, त्यामुळं यामध्ये जेवढं काही देता येईल तेवढं दिलेलं आहे आणि एररलेस बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. चुकांना जागा ठेवलेली नाही. मग यामध्ये एक लक्षात घ्या, हे संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी आहे आणि याच्यामध्ये सगळेच जे काय समजा तुम्ही आता बरेच जण विचारतील की नवीन पोरं असणारे सर मग त्यामध्ये काय काय आहे? अरे एसटी आहे, पीएसआय, एएसओ, सब रजिस्ट्रार, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, एआरटीओ, या सगळ्या परीक्षांसाठी, सगळ्या पूर्व परीक्षांसाठी हे रामबाण औषध आहे. खरंच सांगतो तुम्हाला. आणि मॅथ रिझनिंग आणि करंट, मॅथ रिझनिंगची मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं, मग याला आपला वेळ मिळतो. याला दररोज जर तुम्ही 10 तास देत असाल तर दररोज 5 तास याला काढून ठेवा. आतापासून उरलेले 2 तास इथं द्या आणि 3 तास इथं द्या. हे 2 विषय ज्या मॅक्सिमम लेवलला येतील तेव्हा पुन्हा इथं वाढवा, पण आता सध्या इथं वाढवा आणि यांना 50% वेळ देऊन पुन्हा 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 रिव्हिजन करा आणि प्रश्न सोडून बघा. अरे हे वाचून 21,000 प्रश्न संच सगळ्या आजपर्यंतच्या 200 पेपर मधलं सगळे 21,000 मध्ये प्रश्न आहेत. सुटत नसतील तर मला बोला, निश्चिंत सुटतील. हा कॉन्फिडन्स तुम्हाला मी का देतोय? कारण मी लिहिलंय म्हणून कॉन्फिडन्स देतोय. उगाच काहीतरी येतोय गप्पा मारतोय निघून जातोय त्याला अर्थ नाही. ओके, हा कॉन्फिडन्स देण्याचं कारण आहे की त्यामध्ये बघा आता हा हिस्ट्री आहे, पहिला ऐतिहासिक पार्श्वभूमी टॉपिक आहे, त्यामध्ये काय रे सगळे कायदे मी दिलेले आहेत. असा कोणतं वर्ष आहे रे ज्या कायद्यावर प्रश्न विचारला नाही? आणि 1919 किंवा 1935 वर कायद्यावर दरवर्षी प्रश्न आहे, एक किंवा एखादा प्रश्न तर निश्चिंत असतो. आणि मी दिलेल्या डीप जे काय रे तेवढं डीप देता येईल तेवढं दिलेलं आहे. दरवर्षी त्यावर प्रश्न येतो आणि ते आपल्या बुक मध्ये असतो. अनेकांनी प्रेस्कॉट यांच्यावर चुकीची उत्तर दिली होती काय आन्सर की आल्यानंतर, तरी आन्सर की येण्याच्या अगोदर. पण प्रेस्कॉट हे आपल्या पुस्तकामध्ये रेल्वे बद्दल याच्या अगोदरच पुस्तकात होतं, तुम्ही काढून बघा. जी कुठेही काही भेटत नाहीत ती या पुस्तकामध्ये मिळालेली आहेत. कारण हिस्ट्रीसाठी नॅशनल बुक ऑफ ट्रस्ट जे काय नॅशनल बुकचं ट्रस्टचं पुस्तक आहे, एनबीटीचं, ती पुस्तक वापरले. म्हणजे चांगलं सगळ्या सोर्सेस जे काय ती वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हे उत्तम झालेलं आहे. मी कव्हर पेज सांगतो तुम्हाला, 24-25 7वी एडिशन आहे आणि हे कोणासाठी आहे सांगितलंय. याच्यामध्ये
बघा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, भारताची आर्थिक पाहणी आहे. तुम्ही म्हणाल सर 22-23 दिलात, 23-24 का दिला नाहीत? कारण आताची आर्थिक पाहणी आलेली नाही. कोणी तुम्हाला खोटं सांगत असेल तर भरोसा ठेवू नका. अंतरिम अर्थसंकल्प आलेला आहे, मावळतं सरकार आहे. जेव्हा पूर्ण कालावधीसाठी सरकार येईल त्यावेळेस आता आर्थिक पाहणी नाही, म्हणून तुम्हाला आर्थिक पाहणी ह्या 22-23 वरच प्रश्न विचारतील. ओके. आणि आता काय आले मग इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू आलेला आहे आणि त्यामधलंही या ठिकाणी आपण अपडेट केलेलं आहे. ओके. आणि प्रत्येक विषय आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी किंवा त्या टॉपिक मध्ये जिथं प्रश्न आलेला आहे त्या ठिकाणी त्या रिलेटेड अपडेट असेल, करंट अपडेट देण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ वित्त आयोग दिला असेल, लगेच 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेमणूक झाले असेल, सदस्य किंवा सचिव नेमणूक झाले असेल, लगेच 16वा वित्त आयोग त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा परकीय व्यापारावर प्रश्न आला असेल, लगेच रिसेंटचा परकीय व्यापार दिलेला आहे किंवा राज्याचा व्यापार धोरण दिलेला आहे, हे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. हे लक्षात घ्या. इकॉनॉमिक्स मध्ये असेल तर पॉलिटीमध्ये लगेच तिथं कार्य समजा 105 घटना दुरुस्ती झाल्या असेल तर 106वी घटना दुरुस्ती दिलेली आहे. नारी शक्ती वंदन विधेयक लगेच त्या ठिकाणी सगळं इन डिटेल्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. राष्ट्रपती टॉपिक असेल तर द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी काय सांगितलंय त्या विषयाच्या मागच्या 1.5 वर्षाच्या जे काय परीक्षेला येणाऱ्या गोष्टी आहेत करंटच्याही कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर सर्व उत्तर या ठिकाणी फायनल की नुसार आहेत. रचना लेटेस्ट टू ओल्ड केलेली आहे, म्हणजे क्वेश्चनची लेटेस्ट टू ओल्ड म्हणजे जी क्वेश्चन आता रिसेंट आले 30 एप्रिलला असं करत करत 30 एप्रिल 23, 22, 21 असं 11 पर्यंत गेलेले आहे. एखादा पर्याय चुकीचा काय आहे, मग बरोबर कोणता दिले काय असणार आहे ते दिलेले या ठिकाणी. आणि प्रश्न सोडताना इलिमिनेशन मेथड काय असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं की का रे 1800 का रे मिठाच्या सत्याग्रहाचा अंतिम उद्देश काय आहे, काय असणार आहे? काय स्वतंत्र मिळवण्याचं असणार आहे. मग कोणताही याचं कशाचंही कार्य स्वतंत्र मिळवण्याचं असणार आहे. मग ते लॉजिक कसं लावलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इलिमिनेशन पद्धत कशी वापरायची, ज्यावेळेस चुकीचं विचारलं असेल, एखादं वाक्य बरोबर मिळालं तर त्यावरून ते पर्याय बाकीचे पर्याय इलिमिनेट कसं करायचं हे इलिमिनेशन टेक्निक या ठिकाणी खूप छान पद्धतीने दिलेली आहे. त्यानंतर रद्द झालेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी सुरू केले. रद्द झालेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण का बाबा, की का रद्द झाला हे कळावं म्हणून. त्यानंतर प्रत्येक घटका शेवटी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रश्न आणि टेक्स्टबुक संदर्भ काय ते पण दिलेले आहे. आणि प्रत्येक विषयाच्या त्या घटका शेवटी संबंधित चालू घडामोडीनुसार अपडेट, म्हणजे प्रत्येक घटक म्हणजे चला इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड त्या विषयाच्या त्या टॉपिकच्या खाली इन्फॉर्मेशन तर दिलेलीच आहे, पण त्या टॉपिक मध्ये राहून गेलेली इकॉनॉमिक्सची इतर माहिती. समजा आता एकाधिकारे महारत्न कंपनी झाली असेल किंवा परकीय व्यापार धोरण आला असेल, जे काही नवीन घडामोडी घडलेल्या आहेत किंवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल, हे सगळं शेवटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके. तर बघा एवढ्या गोष्टी त्या तुम्हाला कव्हर पेज मधून कळल्या असतील. बाकी गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बघा आता ही बघा मार्च 18ला पहिली आवृत्ती आलेली आहे आणि 7वी आवृत्ती आता मार्च 24 मध्ये आलेली आहे. ओके. या ठिकाणी मी सगळं सांगितलंय 7व्या आवृत्ती निमित्त आपण काय केलेलं आहे. आणि 5व्या आवृत्तीला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. ओके. समोर बघूया चला. तर बघा आता अर्थशास्त्र या विषयामध्ये एवढे टॉपिक केलेले आहेत, याच्यावरून आपला काय कळतंय बघा, लक्षात घ्या. इथं आपल्याला काय कळतंय की कुठल्या टॉपिकला जास्त भर दिला पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी निश्चिंत कळेल. बघा आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त प्रश्न कशावर आलेले आहेत रे, 55 प्रश्न इथे एक आलेले आहेत आणि त्यानंतर 66 प्रश्न इथे आलेले आहेत. तुम्हाला हे कळत असेल. आता सार्वजनिक वित्त यावर मॅक्सिमम प्रश्न आहे. तुम्हाला हे कळतंय की अरे याच्यावर आपण भर दिलं पाहिजे. बघा ना इथं सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर कार्य योजना याच्यावर हे प्रश्न जास्त आहेत. ओके. आता आर्थिक नियोजन आणि पंचवर्षीय योजना जुन्या प्रश्न जास्त आहेत, त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष, जास्त लक्ष नाही केलं तरी चालेल, दुर्लक्ष करू नका. बरोबर. पण इथंही जास्त प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी 30 एप्रिल 2023 रोजी 5 प्रश्न इथं विचारलेले आहेत आणि जवळजवळ 5 प्रश्न इथं विचारलेले आहेत. जे 10 प्रश्न इथंच कव्हर झाली की रे 15 पैकी. म्हणून इथं कळतंय महत्व की नेमकं कशाला महत्व दिलं पाहिजे. मग यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, मानव विकास अहवाल, त्याच्या रिलेटेड मग सध्याचं अपडेट काय, आर्थिक नियोजन, पंचवर्षीय योजना असेल, धोरणं असतील, कार्यक्रम समित्या, हे सगळी जेवढ्या काही स्कीम रिलेटेड आहेत
आता मनरेगा म्हणलं तर सगळ्या त्याचे काय पार्श्वभूमीपासून आतापर्यंत एंड सगळं देण्याचा प्रयत्न सध्यापर्यंत म्हणजे काय सध्या मनरेगाला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 80,000 कोटी रुपये मंजूर झाले ते पण दिले. म्हणजे सगळ्याच गोष्टी अपडेट म्हणजे मागच्या वर्षी काय दिलं होतं सगळ्याच आणि सध्याचा दर काय आहे या सगळ्या गोष्टी अपडेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या आता भूगोलमध्ये पण दिलाय म्हणून ते दोन्ही ठिकाणी वाचला तर बेस्ट होईल. बँकिंग हे सगळे टॉपिक या ठिकाणी आणि परकीय व्यापार जो आहे आता जो काय परकीय व्यापार किंवा व्यापार तोल वगैरे असेल हे सगळं आत्ताच्या आकडेवारीनुसार 21-22 नुसार सगळं अपडेटेड आहे. आता याच्यानंतर आकडेवारी येणारच नाही कधी 2025 ला येईल म्हणून टेन्शन नका घेऊ. याच्यानंतरचं काय रे 25 लाच तुमच्या मेन्सला पण येणार नाही प्रीला पण येणार नाही दोन्ही ठिकाणी याचा फायदा होईल. ओके अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न कसे आलेले आहेत व्ही शेप इकॉनॉमी वगैरे ते सगळं या ठिकाणी दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना पायाभूत सुविधा एखादा प्रश्न आला ते का आता येत नाहीत. आणि आर्थिक सुधारणा बघा सगळ्यात जास्त कशावर आहेत रे कृषीवर पण प्रश्न आहेत बघा लक्षात घ्या. म्हणून हे जर केलात कृषीवर एखाद दुसरा येतो पण इथं जास्त प्रश्न आहेत म्हणून जे काही मी दिले ते जर व्यवस्थित केलात हे इथं तुम्हाला कळून जाईल आणि हे प्रत्येक टॉपिक इन डिटेल्स दिलेले आहेत. ओके तसाच राज्यघटनाही केलेला आहे घटना निर्मिती घटनेची वैशिष्ट्य प्रस्तावना हे सगळे एवढे टॉपिक आहेत. ओके संसद पण जास्त भर कशावर असतो रे राज्यावर भर असतो. या ठिकाणी बघा जास्त प्रश्न कशावर आहेत बघा राज्यावर कार्य महाराष्ट्र मूलभूत कर्तव्य कंपल्सरी प्रश्न असतात बघा मूलभूत हक्क आणि याच्यावर. ओके आणि घटना निर्मितीवर कंपल्सरी प्रश्न आहेत 42 प्रश्न आलेले आहेत बघा किती रे 42 प्रश्न. त्यानंतर विधानमंडळावर बघा 45 क्वेश्चन्स म्हणजे याचा अर्थ काय आहे न्यायमंडळामध्ये कशावर विचारतात हायकोर्टावर जास्त प्रश्न विचारतात. ओके आणि केंद्र राज्य संबंध कंपल्सरी प्रश्न आहे बघा दरवर्षी हे लक्षात घ्या. सध्या जरी इथं 8 दिसत असतील तरी प्रश्न कंपल्सरी आहे आणि ग्राम प्रशासनावर मॅक्सिमम प्रश्न आहेत दरवर्षी 2 प्रश्न कुठंच गेलेले आहेत. म्हणून ग्राम प्रशासन व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कळत असेल की कशावर प्रश्न जास्त येत आहेत मग त्यातल्या टॉपिक मध्ये जाऊन बघितला तर कळते 23, 22, 21 ला काय फ्लो आहे. ओके इथंही करंट रिलेटेड टॉपिक ठेवलेला आहे बघा. इतिहासामध्येही कायदे भूसुधारणा जवळजवळ आपण इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये 26 टॉपिक केलेले आहेत आणि महाराष्ट्र इतिहासामध्ये असा कुठला टॉपिक ठेवला नाही त्यामध्येही 16 टॉपिक केलेले आहेत. ओके त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्येही जवळजवळ बघा 12 टॉपिक आहेत. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी कंप्लीट करण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. भारताच्या भूगोलमध्ये ही 17 टॉपिक आहेत आणि याच्याही शेवटी करंट रिलेटेड जे काय घडलेले आहेत म्हणजे जागतिक वारसा स्थळ असतील सगळ्या जे काय व्याघ्रगणना असेल या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. विज्ञान आता विज्ञान गेल्या वर्षीचा आणि या वर्षीमध्ये खरे टॉपिक पूर्णतः चेंजेस केलेले आहे तुम्ही काढून बघा. आता मात्र हे 19 टॉपिक मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. पेशी सजीवांचं वर्गीकरण वगैरे काय मोनेरा प्रोटिस्टा कवकांचं वर्गीकरण वनस्पतीचं वर्गीकरण प्राण्यांचं वर्गीकरण. आता जास्त प्रश्न काय रे इथंच आहे प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण हे जे काही टॉपिक दिसत आहेत 2 ते काय रे 5 पर्यंत यावर जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर अजून कुठे आहेत रे जास्त डायरेक्ट बघा डिसीज जो टॉपिक आहे 47 क्वेश्चन आहेत तिथं जास्त प्रश्न आहेत. म्हणजे जवळजवळ तुमचे जे काही 9 प्रश्न विचारले जातात बायोमध्ये त्यापैकी जो 6 ते 7 प्रश्न हे प्राणी आणि वनस्पतीचं वर्गीकरण आणि रोग या टॉपिकवर जास्त विचारतात आणि पोषण इथंच तुमची जवळजवळ करे 9 पैकी 7 प्रश्न येतात 7 ते 8 मग एखादा प्रश्न बाहेर जाऊ शकतो. आणि विज्ञान अभियांत्रिकी यामध्ये बघा ध्वनी इथं जास्त दिसते का ध्वनी आणि प्रकाश कंपल्सरी ध्वनी आणि प्रकाशावर प्रश्न असतो. ओके आणि त्यानंतर एखादा प्रश्न कार्य ऊर्जावर वगैरे असतो आणि विद्युत धारा. बघा आता रसायनशास्त्रामध्येही जास्त प्रश्न कशावर असतात खनिजे आणि धातुक्यांवर. त्यानंतर काय रे बाबा अम्लारी आणि कार्बनचा जग यावर प्रश्न जास्त असतात आणि अणूंची संरचना वगैरे. तर या ठिकाणी मी करे अभ्यास करताना काय केलं पाहिजे ते पण दिलेलं आहे. आणि बघा इथूनच चालू घडामोडी सुरू केली तुम्हाला दिसत असेल आता सध्या रिसेंट 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. हे तुमचे 2 पेजेस मध्ये सुरुवातीला पण दिले 10% रिझर्वेशन जे दिलंय सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला ते पण या ठिकाणी दिले. भारत रत्न दिलेला आहे. असे सगळे जे काही गोष्टी आहेत. ओके ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके हे आपलं जे काय आपल्याला कनेक्ट होण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. इंस्टाग्राम फेसबुक असेल किंवा टेलिग्राम असेल टेलिग्रामवर आपण बऱ्याच गोष्टी आता ऍक्टिव्हिटीज सुरू करतोय. मला थोडंसं उशीर झालाय मित्रांनो कशाला व्हॉइस रेकॉर्डिंग टाकायला. ते व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू होतील. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपण सगळ्या जे काय व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू होतील फ्री साठी विद्यार्थ्यांसाठी. ओके आता भारतीय अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी असा एक आपण काय दिलं रे
हे दिलंय आणि त्या ठिकाणी बघा हा प्रत्येक टॉपिक आता एक एक टॉपिक इन डिटेल दिलेला आहे. आता याच्यावर 11 प्रश्न आहेत बघा. आता प्रश्न कसे केलेले आहेत, हा बघा हा प्रश्न आहे, तर याच्यावर प्रश्न आलाय की नाही, याच्या अगोदर याच्यावर इन्फॉर्मेशन जे काय तो ऑलरेडी इथं काय मी याच्या अगोदर दिलं होतं. कधी रे 2018लाच इन्फॉर्मेशन दिली होती बघा. तुम्ही काढून बघा, जुनं पुस्तक हे काढून बघा, पहिल्या एडिशन मध्ये दिलेलं आहे 53.1, 16.6, 30.3. 16.6 आणि 26.2 हे पूर्वीच दिले आणि तेच विचारले आणि आकडेवारीमध्ये एकही पॉइंटने देखील फरक झाला नाही. हे खूप महत्वाचं आहे. जुनं पुस्तक काढून बघा, पहिल्या एडिशन मध्ये 18चा प्रश्न आहे का नाही बघा. मी काय म्हणतो, ज्याच्याकडे असेल याच्या अगोदरची एडिशन काढून बघा, ज्याच्याकडे जुनं आहे ते हे प्रश्न येण्याच्या अगोदर, तर ते इन डिटेल व्यवस्थित कुठली आकडेवारी भारताची आर्थिक पाहणी असेल, जितली काय आकडेवारी विचारला ते मी अगदी व्यवस्थित दिलेली आहे. बघा हे का दिलेले, जुनी आकडेवारी 50-51, 90-51 एलपीजी मुळे दिलेले आहेत आणि हे 4-5च्या बेसियर मुळे दिलेले आहे आणि 11-12च्या बेसियर नुसार आताची आकडेवारी दिली, सोबत महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीची पण आकडेवारी दिली. असं हे प्रत्येक टॉपिक असं डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. बघा आता बघा ह्या पेजवर करे हा प्रश्न आलाय का रे नवीन, बघा हे प्रश्न नवीन आलाय का नाही, हा 20चा प्रश्न आहे, तरी देखील मी इथं अपडेट केलंय का नाही 22-23. ओके, प्रत्येक ठिकाणी या पद्धतीने अपडेट केलेलं आहे. इव्हन बघा आता करे याही ठिकाणी बघितला 16चा प्रश्न आहे, पण लगेच इथं मी आता 16चा प्रश्न आहे, इथं दोन सेंटेन्स मध्ये त्याचं करे एक्सप्लेनेशन कव्हर केलंय. सेवा क्षेत्राचा वृद्धी दर मोठ्या प्रमाणात आहे किंवा व्यापार वाहतूक संदेश वृद्धी दर काय नाही बाबा इथं. ओके, काय चुकीचे आहे ते बरोबर करून सांगितले. त्यानंतर बघा सध्याचा हँडबुक ऑन फिशरीज स्टॅटिक 2022 जो रिपोर्ट आहे तो सगळा या ठिकाणी दिलेला आहे. ओके, काय म्हणतात 21-22 मध्ये काय आहे. ओके, बघा सागरी मासेमारीमध्ये पहिले 6 राज्य कोणते आहेत किंवा अंतर्गत मासेमारीमध्ये पहिले 5 राज्य कोणते आहेत. ओके, किंवा एकूण मासेमारीमध्ये कसा क्रम आहे हे सगळं सांगितलं या ठिकाणी. ओके, असं कव्हर करण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. इकॉनॉमिक सर्व्हे 22-23 नुसार ही जे काय आपलं ग्रोथ रेट असेल, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला हे अपडेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अगदी डिटेल, तुम्हाला काय वेगळं करण्याची काहीच गरज नाही अशा स्वरूपामध्ये दिलेले मित्रांनो. आता हा टॉपिक संपला बघा, तर हा टॉपिक इथं पण बघा तुम्हाला दिसतंय 22-23 किती आहे बाबा. ओके, दशलक्ष याच्यावर विचारलंय, तुम्ही असं समजू नका, राज्यसभा मेन्सला विचारलेलं आहे किती अन्नधान्याचं उत्पादन वगैरे होतंय. ओके, त्याच्यावर प्रश्न आलाय म्हणून दिलेला आहे. ओके, प्रत्येक प्रश्न बघूनच आजपर्यंतचे सगळे राज्यसभा मुख्य, फॉरेस्ट, ऍग्रिकल्चर सगळ्या मेन्सचे प्रश्न बघूनच याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अपडेट केलेलं आहे. आणि त्यानंतर सगळे आतापर्यंत आलेले प्रश्न हे सेंटेन्स रूपानं तुम्हाला जे काही किंवा काही गोष्टी कव्हर न झालेल्या गोष्टी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. बघा हिंदू वृद्धी दर असेल, जिनी कोएफिशियंट असेल, या सगळ्या गोष्टी बघा. जॉन फ्रीडमन यांच्यावर प्रश्न विचारलाय तो दिलाय. नंतर जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अरे इंटरेस्ट अँड मनी याच्यावर यांच्या जॉन मेनार्ड केन्स यांच्या पुस्तकावर आलाय, तो पण विचार दिलाय या ठिकाणी. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेवढ्या या टॉपिकच्या रिलेटेड जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे असं प्रत्येक टॉपिकला केलंय मित्रांनो. इकॉनॉमिक्स मध्ये प्रत्येक टॉपिकला असं इन डिटेल्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, टॉपिक मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत आजपर्यंत आलेले त्या क्वेश्चनच्या खाली त्या ठिकाणी बरेच जण म्हणले सर जेवढं तुम्ही काय करा 23चा जेवढा पेपर आहे तेवढंच देऊन टाका आम्हाला. असं नाही होत मित्रांनो. का तर 22च्याही पेपरमध्ये जुन्या क्वेश्चन मध्ये मी व्हॅल्यू एडिशन करतो आणि तिथं इन्फॉर्मेशन जी काय आताच्या बदलत्या पद्धतीनुसार प्रत्येक ठिकाणी अपडेट असते. असा प्रत्येक पेज अपडेट असतो, त्यामुळं ते शक्य होत नाही जनरली. सॉरी बरं का, ती विद्यार्थी जसं विचार करतायत त्यांना. ओके, तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण हे दिलेलं आहे. आणि शेवटी हे सगळ्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन दिल्यानंतर ज्या काही गोष्टी राहून जातात ते इतर महत्वपूर्ण माहिती म्हणून, कारण सगळेच क्वेश्चन येतात आणि सगळ्याच पॉईंटवर क्वेश्चन येतात असंही नाही, म्हणून बाकीचे पॉईंट करून आपण ही महत्वपूर्ण माहिती म्हणून प्रत्येक टॉपिकच्या शेवटी असं केलेलं आहे. ओके, असंच या प्रत्येक क्वेश्चनला आपण केलेलं आहे. ओके, ज्या ठिकाणी जास्त इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिली, आता बघा राष्ट्रीय उत्पन्न समिती, इथं आपण हा ऑलरेडी प्रश्न आलेला, आता जरी हा 21 आला असला तरी या पहिलाच क्वेश्चन नंबर 10 मध्ये मी इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. ओके, क्वेश्चन नंबर 10 मध्ये आता क्वेश्चन नंबर 10 इथं आहे बघा. ओके, हा क्वेश्चन नंबर कुठे आहे, हा 10 हे बघा हे. ओके, आधी 10 दिसतोय का रे, इथं राष्ट्रीय उत्पन्न समितीवर इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे का नाही. हे सगळं याच्यावरून सहज तिथला प्रश्न सोडतो. या स्वरूपामध्ये प्रत्येक टॉपिकचं इन्फॉर्मेशन अगदी डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता असा कोणताही टॉपिक ठेवला नाही की त्या टॉपिक मध्ये काही राहिलं. ओके, 20-21 आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्याची शक्यता आहे, काय असेल असं तरी तिथं ते अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके, तर बघा याही टॉपिकच्या शेवटी मी महत्वपूर्ण माहिती दिली, लक्षात घ्या.
बघा प्रत्येक ठिकाणी बघा, आता इथं आला का रे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या शेवटी भारताची आर्थिक पाणी अहवाल 23 नुसार सर्वाधिक निव्वळ राज्य जीडीपी कोणाचा आहे, किंवा सर्वाधिक दरडोई निव्वळ राज्य उत्पन्न कोणाचा आहे, किंवा सर्वाधिक निव्वळ राज्य जीडीपी वृद्धी दर त्यातही दिलाय. त्यानंतर 19 मध्ये काय काय, किंवा मग काय रे मौद्रिक दरानुसार काय, पीपीपी नुसार काय ते पण दिले, किंवा देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा महाराष्ट्र राज्याचं दरडोई उत्पन्न अधिक आहे, किंवा महाराष्ट्राचे आर्थिक पाणी अहवाल त्यानुसार पण काय काय आहेत ते सगळ्या गोष्टी अपडेट या ठिकाणी केलेल्या आहेत. तर मानव विकास अहवालामध्ये बघितला असेल बघा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा कार्य आता विचारला रिसेंट 23 मध्ये. हा प्रश्न आहे की नाही बघा ऑलरेडी काढून, ओके ऑलरेडी आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये आहे. मी काय सांगतोय, इकॉनॉमिक्सचे जर 15 प्रश्न आले असतील तर जवळजवळ कार्य एखाद्या दुसरी स्कीम सोडलात तर जवळपास सगळे प्रश्न स्कीम वरले पण आहेत. इव्हन मला वाटते आश्वासित रोजगार योजना आणि ते काय 2 संपूर्ण रोजगार योजनेअंतर्गत प्रश्न जो विचारलाय तो पण यामध्ये आहे. म्हणजे असे जवळपास 12 ते 13 प्रश्न, मी म्हणत नाही 15 पैकी 15 येतात प्रत्येक विषयाचे, 13 प्रश्न तुमचे हमखास यामधून येतील. 2 प्रश्न बाहेरचे असू शकतात असं सांगता येत नाही, कधी कधी 10-11 पण येतील, कधी कधी 13-14 पण येतील, पण 10+ क्वेश्चन्स म्हणजे 11-12 क्वेश्चन इथून 100% येतात. म्हणून ते जर तुम्ही व्यवस्थित केलात तर तुम्हाला मार्क येतात. ओके, मग कारण रिव्हिजन जास्त पडतात, मिनिमम एक तर आपले कंबाईनचे प्रश्न आहे त्यामध्ये, आणि त्याच काय होतंय जेव्हा आपण वेगळ्याच परीक्षेचे क्वेश्चन्स उगाच बघत बसतो त्यानुसार मग काय होतं रे, ज्या तुमच्या प्रश्न परीक्षेसाठी तयारी करतायत त्याचे जर प्रश्न आपण बघितलं तर त्यानुसार आपण काय करू शकतो रे, लॉजिक लावू शकतो की पुढच्या वर्षी काय विचारू शकतोय, आणि त्यानुसार मग आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. ओके, तर या पद्धतीने दिलंय बघा. या अशा सगळ्या तुम्हाला इन डिटेल, आता एमपीआय आहे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्या सगळ्या यामध्ये जरी साधा प्रश्न विचारला असेल तर एवढ्या सगळ्या पूर्वी याच्यावरही प्रश्न विचारलाय बघा. काय त्याला बहुआयामी गरीब कोणाला समजावं, किंवा मग काय असुरक्षित गट कोणता, किंवा तीव्र बहुआयामी गरीब कोण आहे याच्यावरही प्रश्न विचारलाय. या सगळ्या पॉइंट म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या पेपरमध्ये काय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वर कसे प्रश्न आले आहेत हे सगळे कव्हर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके, म्हणून या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय बघा. त्यानंतर सध्याच SDR रिपोर्ट असेल बघा, हे जुने कार्य एक किंवा मानव विकास अहवाल पण, भारताचा मानव विकास अहवाल पण देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. आणि SDR रिपोर्ट बघा, हा जो मानव विकास निर्देशांक 20 चा पण दिलाय, आणि कार्य 20-21 एकत्र जो आलता 21-22 चा सॉरी, तर तो पण या ठिकाणी दिलाय. त्याच्यानंतर अजून तरी आलेला नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी इन डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आणि जवळजवळ हे सगळ्या विषयाचे म्हणून 1000 पेजेसचं पुस्तक आहे. तर हे व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही, असं मी तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्सचं सांगितलंय बघा. आणि बाकी विषयाचा जसा मला वेळ मिळेल शेवटी असा टेबल पण केलेला आहे. या टेबलवरूनच तुमचा हा 30 एप्रिलचा प्रश्न सुटला असता. कुठला कशावर विचारलाय, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सांगितलंय. हे तर काय सांगितलं रे बघा, याची कोणकोणते निर्देशांक आहेत SDI प्रमाणे, म्हणजेच काय रे इथं पण दीर्घ आणि निरोगी जीवन आहे, ज्ञान आहे, आणि काय जीवनमानाचा दर्जा आहे, सेम तेच प्रश्न विचारलेला आहे. ओके बघा. त्यानंतर बघा अरे असंच हे सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आर्थिक नियोजन त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलंय, एखाद्या ठिकाणी एखादी योजना विचारली असेल पंचवार्षिक योजना, त्या ठिकाणी अगदी इन डिटेल त्या पंचवार्षिक योजनेबद्दल इन्फॉर्मेशन कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके, असं प्रत्येक पंचवार्षिक योजनेबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिले. ओके, आता बघा ही जी काय रे ही 90 पंचवार्षिक योजना आहे त्याच्याबद्दल सगळं दिसते का रे इन्फॉर्मेशन. हे बघा सगळ्या गोष्टी त्याच्या स्कीम सहित सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला. इव्हन याच्यावर राज्यसेवा मेन्सला पण विचारलेत. हे सगळं डोक्यामध्ये ठेवून आधी 21,000 लिहिलेले आहे, त्यामुळं कारण हे सगळी क्वेश्चन्स ते पुस्तक काढल्यामुळं सगळी क्वेश्चन्स मी वाचले अनेक वेळेस, आणि स्वतः मी शिकवतोणार आहे. ओके, आणि त्यामुळं काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे. मी आतापासून नाही शिकवत, 2014 पासून शिकवतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या आता जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत, त्यामुळं या सगळ्या गोष्टी मला अंगवळणी पडलेल्या आहेत, सगळं माहिती आहे. आणि ते माहिती असले सगळ्यात जास्त, आणि मी तर म्हणतोय जेवढं काय मी अपडेट आहे मॅक्सिमम अपडेट राहण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळं इथं त्याचा फायदा जास्तीत जास्त होतोय. ओके, तर या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आता नीती आयोग बघा, नीती आयोग लगेच काय केले रे बघा, उपाध्यक्ष सुमन बेरी आत्ताचे काय रिसेंट आहेत ते सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर सीईओ बघा सुब्रमण्यम फेब्रुवारी 2023 पासून झालेले आहेत, ते पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सगळ्या इन डिटेल्स जी काय प्रत्येक गोष्ट असेल ते अपडेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक विषय एकदा मी सांगू शकतो. ऍक्च्युली आता एक पूर्ण पुस्तक तर लगेच सांगणं होणार नाही. ओके, फक्त मी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. त्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला इकॉनॉमिक्स नंतर जो काय पॉलिटी वगैरे या कंबाईन मधलं
सांगण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस मात्र तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगतोय, पुढच्या वेळेस निश्चिंत करे या पुस्तकातलं इतर काही जे काही टॉपिक आहेत ते सांगेल मी तुम्हाला. असं करून बघा हा टॉपिक देण्याचा प्रयत्न आपण केलाय. पंचवार्षिक योजना, हा बघा पंचवार्षिक योजनेनंतर हा पुन्हा शेवटी त्याच्याही शेवटी बघा आपण काय केलंय, या इतर परीक्षेत आलेले प्रश्न पॉइंट करून देण्याचा प्रयत्न केलाय सगळे. ओके बघा आर.सी. दत्तचं पुस्तक असेल किंवा मग प्लॅनिंग अँड द पुअर बी.एस. मिनास यांचं पुस्तक असेल किंवा जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात, जे काय प्रश्न विचारले असतील ते सेंटेन्स करून सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. ही सगळी तुम्हाला खरंच म्हणजे बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर लक्षात येत असेल की बाबा ह्या काय माणसानं काय मेहनत केली का नाही बाबा, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी कळेल आणि निश्चिंत मला रिप्लाय कळवा की बाबा खरंच सर या पुस्तकाचा फायदा होतो, फायदा होत नाही हे कळवा. निश्चित मी कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, इव्हन पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स, हिस्ट्री या बाकी विषयांचा पण सांगतो की आपण खरंच काय केलंय की जे की तुम्हाला फायदा होईल. आपण आता मी जे काय तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगतोय तसं बाकीच्या विषयाचा पण जसा वेळ मिळेल तसा आपल्या विषयाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल. मी त्याच्यामुळे सांगतो की याच्या बाहेर खरंच काय वाचू नका. आता मी फक्त तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगितलंय, पुढच्या वेळेस मी पॉलिटी सांगेन. ओके, तर याच्या पलीकडे काय वाचण्याची गरज नाही. बघा योजना, धोरण, कार्यक्रम यामध्ये सगळं दिले. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम बघा, कारण उज्ज्वल किंवा त्याच्यासोबत दीनदयाल उपाध्याय असेल किंवा बघा आता राष्ट्रीय मिशन तेल पाम असेल, त्यानंतर कुठले राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्या ऑलरेडी दिलेले आहे. हे पण प्रश्न करे आपण दिलेल्यापैकी आलेले आहेत. पीक विविधीकरण त्याच्या अंतर्गत असणार. ओके बघा आता हे सगळं इन्फॉर्मेशन जे आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सगळं इन डिटेल दिलेलं आहे. याच्यामध्ये काही याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही. दिसतंय का तुम्हाला, याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही. उज्ज्वला योजना असेल बघा, आता हे काय भारत निर्माण कार्यक्रम असेल, हा रिसेंटच्या सगळ्या मुद्द्यासहित दिलेला आहे, लक्षात घ्या. जननी सुरक्षा योजना असेल आणि ते कंपॅरिझन मध्ये दिले. सगळ्यात महत्वाचं बघा हाय परफॉर्मन्स स्टेट आणि लो परफॉर्मन्स स्टेट, परफॉर्मिंग स्टेट हे सगळं इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिले. बघा एलपीएस एचपीएस काय असेल ते असं सगळं इन डिटेल देण्याचा प्रयत्न. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असेल तो पण अगदी डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय. बघा प्रत्येक योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना असेल त्या रिलेटेड बघा. आणि काय होते, जे प्रश्न विचारतात त्याच रिलेटेड माहिती असणं खूप गरजेचं असतं. बघा इथं मुद्रा योजना असेल, आता ही काय रे, ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. याच्यावर कितीतरी वेळेस विचारलं बघा. कायदा 5चा आहे, योजना सुरू 2 फेब्रुवारी, एवढं स्पष्ट तुम्हाला मेन्शन केले प्रत्येक ठिकाणी. ओके, याच्या अगोदर याच्यावर प्रश्न आला होता. ही सगळी इन डिटेल स्कीम दिलेली आहे. मजुरीचा दर बघा आता 23-24 नुसार दर काय आहे ते पण दिलंय. ओके, सगळ्या गोष्टी बघा. आता 24-25 मनरेगासाठी 24-25च्या अर्थसंकल्पात 86,000 सॉरी 80,000 म्हणलं की मी सॉरी 86,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी 23-24 मध्ये 60,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, हे पण दिले या ठिकाणी. ओके, मग या सगळ्या इन डिटेल सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न. आणि शेवटी जे काय करे स्कीम राहून गेल्या आहेत तर त्याही स्कीम एकदा एकत्र करून देण्याचा प्रयत्न केलाय. बघा तुम्ही दिसेल तुम्हाला या ठिकाणी. तर इतर स्कीम म्हणून केला असेल. महत्वपूर्ण माहिती बघा, काही महत्वाच्या स्कीम्स बघा. ग्रामीण विकास योजना कोणकोणत्या आहेत, किमान मूलभूत सेवा जे राहून गेल्यात त्या, संसद आदर्श ग्राम योजना याच्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून हे इतर करून मी दिलेला आहे. बघा त्यानंतर काय पुरा स्कीम दिली. त्यानंतर कुठलं राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान यावर आत्ताच प्रश्न रिसेंटली विचारलाय. हा अरे इकॉनॉमिक्स मध्ये मुद्दाम ठेवलाय मी. इव्हन तो कशामध्ये दिलाय रे, पॉलिटी अंतर्गत तो इन डिटेल दिलेला आहे. आताच पण 4 वर्षाच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली, ती काय आहे ते पण दिले. मिशन अंत्योदय असेल, शहरी विकासाच्या बघा ते पण स्कीम दिल्यात. अमृत योजना वगैरे, स्मार्ट सिटी मिशन आणि इतर अमृत आहार योजना महाराष्ट्राची, अन्न सुरक्षा कायदा. ओके, पीएम स्वनिधी योजना आत्ताच्या रिसेंटच्या जे काय आहेत. ओके, पीएम किसान योजना असेल किंवा मग काय पीएम श्री योजना असेल किंवा लखपती दिदी योजना असेल, सध्याच्या देखील रिसेंट स्कीम, असं सगळं इन डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बघा असं कोणताच टॉपिक नाही. इव्हन तुम्ही पब्लिक फायनान्स काढून बघितलं तर त्यामध्ये तर काय जेवढं काही आहे ते अपडेट करण्याचा प्रयत्न केलाय. याच्या बाहेर खरंच काही करण्याची गरज नाही. शेवटी तुम्ही ठरवा. पण यामध्ये मी काय बघा आता इथं काय विचारलंय, कोणता प्रश्न आहे, नियोजनाचा दारिद्र्यरेषा निश्चित केली आहे. आता हे प्रश्न आहे की नाही काढून बघा. तुम्ही जुन्या पुस्तकामध्ये हा 23 ला विचारला 30 एप्रिलला, त्याच्या अगोदरच्या 22च्या पुस्तकात आपल्या आहे की नाही बघा.
100% आहे. मी काय सांगतोय, 15 पैकी 12 ते 13 प्रश्न आहेत इकॉनॉमिक्स. ओके, असं तुम्ही एक कोणतंही पुस्तक वाचलात तर भेटणार नाहीत प्रश्न. का तर अनेक गोष्टींचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सर्वे असेल, काही असेल, सगळ्या एकत्रीकरण करून मित्रांनो, सकाळी जर 5ला बसलो, 6ला बसलो इकॉनॉमिक्स, जेव्हा मी या पुस्तक अपडेट करत असतो, कधी कधी मी तुम्हाला रियालिटी सांगतो सर, कधी कधी तरी काय रे 4 वाजेपर्यंत आंघोळ पण होत नाही. ह्या एवढ्या मी रियालिटी सांगतोय. इथपर्यंत आपण ती मेहनत करून हे तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही बिनधास्त विश्वास ठेवून आणि आकडेवारीवर स्वतः मी त्याचं काय करत असतो, काय शेवट स्वतः बघत असतो आणि लिहिल्यानंतरही चेक करतो की हे बरोबर आहे का मी लिहिलेले, कारण हजारो विद्यार्थ्यापर्यंत जाते, ते चूक नको म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चेक करून तुमच्यापर्यंत देत असतो. त्यामुळे निश्चित याचा फायदा होईल. बघा आता हा प्रश्न आलाय ना 11-12 साठी तेंडुलकरचा, ऑलरेडी याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मग त्याला सोडून इन्फॉर्मेशन दिले. बघा 22 क्वेश्चन पहा, का म्हणलंय, कारण 22 मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा यापूर्वी दिलेल्या माहितीची पुनरावृत्ती न करता नवीन अधिकची माहिती या ठिकाणी देत आहे, कारण अजून आयोगाची डिमांड वाढत चाललेली आहे. मग त्याला आपण काय केलं पाहिजे, अजून जास्त प्रश्न त्याची आली पाहिजे, आणि कुठलाही प्रश्न किती डीप आला तर तुम्हाला आला पाहिजे या दृष्टिकोन ठेवून ते दिले. बघ 66व्या याच्यानुसार दरडोई दैनिक काय आहे, ग्रामीण शहरी काय आहे, एकूण काय आहे, ओके, दारिद्र्याचं प्रमाण लगेच बघा. ओके, 11-12 नुसार लोकसंख्येचं प्रमाण हे सगळं कोणी दिलं नाही बघा, हे पण हे सगळं इन डिटेल दिलंय मी. प्लॅनिंग कमिशनच्या रिपोर्ट नुसार सगळं देण्याचा. दारिद्र्य लोकसंख्येचा, लोकसंख्या लाखात काय आहे, महाराष्ट्र बघा, महाराष्ट्राचं मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च किती आहे महाराष्ट्राचं, ओके, आणि महाराष्ट्रात दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, 17.35%, 11-12 मध्ये माहिती आहे कोणाला. त्यानंतर काय, ग्रामीण 967 रुपये आणि शहरी 1126 रुपये. महाराष्ट्रात देशाचा प्रश्न विचारला पण महाराष्ट्राचं विचारू शकतात. दारिद्र्य महाराष्ट्रामध्ये 24.22% आहे, ग्रामीण, शहरी 9.12% आहे आणि एकूण 17.35% आहे. हे म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली. अशा स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात ठेवा. बघा आता हे बेरोजगारी बद्दल आहे, बेरोजगारीची सगळी आकडेवारी दिली की नाही रे बघा, आणि सोबत लगेच 21-22चं PLFS ठीक आहे, 21-22 पर्यंतची ठळक आकडेवारी आतापर्यंतची दिलेली आहे या ठिकाणी बघा. ओके, 21-22 आणि सोबतच 17-18, 19-20, 20-21, 21-22 पर्यंत सर्वात कमी बेरोजगारी, सर्वाधिक बेरोजगारीचं प्रमाण काय आहे. ओके, या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. रंगराजन पॅनल वगैरे असं सगळं दिलंय मित्रांनो. असे प्रत्येक टॉपिक सांगत बसला तर खूप तुमचा तुम्हाला वेळ लागेल. असा प्रत्येक विषयाचं किती मोठा व्हिडिओ झाला तरी मी बाकीचे विषय असतील तर मी तुम्हाला एक छोटं सांगितलंय. तुमचे जर रिकमेंडेशन आले की सर खरंच आम्हाला या पुस्तकाबद्दल तुम्ही प्रत्येक टॉपिकचं कसं वाचलं पाहिजे तुम्ही सांगा, तर मी निश्चिंत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ओके, पण तशी तुमची कमेंटच्या माध्यमातून मागणी आली पाहिजे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी काय सर तुम्ही खरंच पुस्तक केलंय चांगलं, काय नाही बाबा काही कमतरता असतील बाबा सर हे वाढवा ते वाढवा, काय असेल तर निश्चिंत मला बिनधास्त मनमोकळेपणाने कळवा. आणि याच्यानंतर पुढचे इकॉनॉमिक्सचे पण पुढचे जर टॉपिक अशा पद्धतीने सांगा, सर काय काय केलंय हे सांगा आम्हाला, तर आम्हालाही लक्षात येईल की काय पद्धतीने केलं पाहिजे अभ्यास. ओके, कशा पद्धतीची डेप्थ ठेवली पाहिजे. आता मी फक्त तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगितलंय आणि पुस्तकाचं काय महत्व आहे ते सांगितलंय. पुढच्या वेळेस याच कंबाईनच्या पुस्तकामधला पॉलिटी असे प्रत्येक विषय तुम्हाला मी सांगतो. ओके, तर या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो, कारण तुमचा व्हिडिओ वाढू नये म्हणून या ठिकाणी, कारण बाकी विषय एक विषय आपण नंतर बघूया काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक मध्ये आपण इन्फॉर्मेशन दिले जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न जाऊ नये याचा कसा प्रयत्न केलाय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहे. ओके, तर ते तुम्हाला निश्चिंत कशा पद्धतीने मी दिले तर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आणि मी सांगितल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केलात निश्चिंत यश मिळेल याची मी शाश्वत देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्रांनो.